हल चला ऑटो रायडर्स क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 3:30 वाजले तरी अजून पहिलीच फेरी चालू आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अजूनही तर विजेत्या कर्णधारांना सूचना आहे. इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्यांचा कार्यक्रम पार पाडण्यात येईल. विजेत्या संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचं आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश येतोय. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नाहीये.
ऑटो रायडर्स विपक्ष जयन 40+ या दोन संघांमध्ये हा सामना पाळतायत. हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश करायचं होतं. निर्धावाची समाप्ती होते. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज दिनेशच्या कडून. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतो. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. अण्णा पंजेच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने इथं मात्र स्वतःच ते वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जातोय अण्णा पंजे यांच्याकडून. फील्ड मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणला जातोय. चेंडू यावेळेस फलंदाजापासून लांब ठेवलाय चेंडू. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. समोर क्षेत्ररक्षक येतील परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार येतोय. एक तेरी एक मेरी असा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट नंतर चौकार, त्यानंतर डॉट नंतर चौकार. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतात. फॉल झाले आणि स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. नक्कीच वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले होते. स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल करता आलं नाहीये. खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न तिथे केलं होतं चेंडू अडवण्यासाठी. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले गेलेत. तर विजेत्या कर्णधारांनी यायचं आहे. विजेत्या संघाचे कर्णधार चिठ्ठ्यांचा कार्यक्रम इथे पार पडला जाईल. विजेत्या कर्णधार याने यायचं आहे. आग्री बॉईज, शिवशंकर बी, बंडूशेठ प्रतिष्ठान, शिवशंकर ए, जय भोले आणि जय दुर्गा कोलिवली सर्व संघांचे कर्णधार या. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम पार पडला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी प्रीतम येतोय. चला पंच स्पीड अप करा. 4 वाजायला आले तरी पहिलीच फेरी अजूनपर्यंत पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळलाय. यष्टीरक्षक बीट होत आहेत. चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारे फेकी चुकीची पाहायला मिळते. त्याचाच फायदा घेत असताना 2 फलंदाज चांगली रनिंग विंटी द विकेट पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपाने ह्या 3 धावा धावफलकावर ऍड होत आहेत. धावसंख्या फलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फलंदाज बीट, त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने सीमे रेषेवर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं परंतु चुकीची फेकी तिथे पाहायला मिळाली. एकता टायगर देखील पाहायला मिळतो डीप मध्ये. प्रीतमचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी अण्णा पंजे. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार येतोय. टायगर हा एक नंबर तो जय भोले. स्पीड अप करा, स्पीड अप करा.
चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. एकता टायगर चेंडूवर येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, तेवढ्याच चांगल्या प्रकारची फेकी देखील आहे. एकापेक्षा जास्त काही नसेल. रोहिदासच्या बॅट मधून चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघतच राहतील. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार रोहिदासच्या बॅट मधून. फटका नव्हता, प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचा षटकार. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नरेश आहेत. एक टप्पा घेत आहेत, उचलतायत, फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले गेलेत. चांगली फलंदाजी म्हणता येईल जनवान संघाकडून. फुलारल्यांचा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. विजेत्या कर्णधारांना विनंती असेल, चिठ्ठ्यांचा कार्यक्रम व्यासपीठावर होतोय, नंतर कोणी म्हणू नये आम्ही नव्हतो. आयोजकांनी सक्त वॉर्निंग दिली. विजेत्या संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये 2 षटकांच्या अखेरीस. बिनगडी बाद 31. पिंटेश भंडारी देखील अजून पवेलियन मध्ये आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एकविरा चषकामध्ये 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती. जय हनुमान 40 संघाने त्याचं नेतृत्व केलं होतं पिंटेश भंडारी यांनी. त्याच कॉन्फिडन्सने या स्पर्धेमध्ये देखील जय हनुमान 40 संघ उतरलाय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी 2 षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी एकता टायगर राजू भंडारी येत आहेत. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला अक्षरशः फेकून दिले षटकारासाठी. चांगल्या प्रकारचं पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. प्रीतम आहे त्यांच्या डोक्यावर 1 बाउन्स फ्लाय होतो चेंडू. डीजे लक्ष असू द्या. एक खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र सजवला गेलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. बॅक टू बॅक हा 2रा चौकार अण्णा पंजेच्या बॅट मधून. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र अण्णा पंजेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 29 धावसंख्येवर वैयक्तिक खेळी करतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. यावेळी सलाम द कार्पेट चेंडू चाललाय काव कॉर्नरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फंबल होत आहेत. अजून एक चौकार मिस फिल्डिंगच्या द्वारे हा चौकार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 3रा चौकार. होतीये क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. सातत्याने डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न दिसतोय. स्लोवर गतीचे गोलंदाज एकता टायगर राजू भंडारी. समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये प्रीतम आहेत. पुन्हा एकदा येतील चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत 1च धाव. खूप चांगल्या प्रकारचं गॅदर तिथे मात्र केलंय. एका धावेच्या मदतीने
धावसंख्या फलक 50 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 50 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते. जय हनुमान 40+ संघाकडून एकही गडी बाद न पाहायला मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 50 या आकड्यावर शेवटचं षटक घेऊन येत आहेत. कालुराम येत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप नक्की बॅकफुटला जरूर होते, परंतु जास्तच लाईन बाहेर होती, त्यामुळे अतिरिक्त वाईटच्या स्वरूपाने पंचांनी दंडित केलं गेलंय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आलेत. एक धाव कंप्लीट. शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश होऊन 4 धावांसाठी. चुकीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं डीप मध्ये. चुक्या सातत्याने चुका होताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने बॉटम हँडचा जरूर वापर केला गेला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करण्यात आलाय. यबलेस चेंडू हवेत. मोठा फटका आहे. प्रीतम येत आहेत. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे टिपलाय आणि पहिला हादरा बसतोय जय हनुमान 40+ संघाला. अन्न पंजे बॅक टू द पॅव्हेलियन. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आनंद पंजे यांच्याकडून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज पिंटेश भंडारी येत आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. डीप मध्ये दिनेश आहेत. शेवटच्या क्षणाला स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूवर. चांगलं क्षेत्रक्षम म्हणावं लागेल. 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. पिंटेश भंडारी अतिशय वेगवान क्षेत्ररक्षक आहेत, खेळाडू आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर स्वतःचं वैयक्तिक 3 धाव संख्येने अकाउंट इथे मात्र ओपन केला जातोय पिंटेश भंडारी कडून. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. रोहिदास आहेत. हाफ ट्रॅकर होता, त्याला आडव्या बॅटने अक्षरशः फेकून दिलंय. 6 धावांसाठी बिगेट सिक्सर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत दिनेश आणि खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. रोहिदासला मात्र शेवटच्या चेंडूवर मैदान सोडावं लागतं. अशा प्रकारे पहिली इनिंगचा सत्र इथे मात्र संपन्न होतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 64 या आकड्यावर. तर विजेत्या संघाचे कर्णधार चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होत आहे. विजय संघाचे कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. आयोजकांच्या कडून दुसऱ्या फेरीतील चिठ्ठ्यांचा कार्यक्रम इथे मात्र पार पडला जातोय. एक बाय असेल, एक चिठ्ठी बायची असेल.
तर मुख्य व्यासपीठावर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होतोय, लक्ष असू द्या. एका संघाला बाय असेल. तर शिवशंकर बी संघाला बाय भेटली आहे दुसऱ्या फेरीमध्ये. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय शिवशंकर बी संघाचं हार्दिक अभिनंदन. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. जिंकण्यासाठी 65 धावसंख्येची गरज. चला जय भोलेचे कॅप्टन या टॉस साठी. जय भोलेचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आणि बंडू स्पोर्ट्स बंडू शेट प्रतिष्ठानचे कॅप्टन या टॉस साठी. 3 षटकाची मॅच असणार आहे बघा. फास्ट घ्यायचं आता. धावा दिले दाखल करते दिनेश आम्हाला माहिती देतात त्यावेळेला. 64 झाले, 65 गरज आहे. फुलटॉस आहे. डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडूला घेऊन काढला वाईडिश लॉंगरला. चेंडू जोपर्यंत जातोय फील्ड होतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. ऑटो रायडर संघाच्या 2 धावा दाखल करते आपण पाहू शकता. प्रदीप भंडारी मला वाटतं व्हिडिओ मागत होते मग अशी कसली तरी. क्या बात आहे. त्या व्हिडिओ असेल तर त्या. ए जय चेंडू मागे सरकला यावेळेला. चेंडू शॉटला ग्रीजन मध्ये जोपर्यंत फील्ड येईल. एकच धाव. प्रदीप दादा तुमची व्हिडिओ घ्या. पिंटेश चेंडू लाईन पावी लागणार. पंच वाईट चिकून करताय. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या दाखल करते. ऑटो रायडर संघ 65 धावा चेस करताना 4 धावा दाखल करती लागले आहेत. जय भोले उपक्ष तर बंडू प्रतिष्ठान बंडू शेट प्रतिष्ठान मध्ये आपण तर मॅच खेळली जाणार आहे. टॉस झालाय का? चला टॉस साठी या. जय भोले आणि बंडू शेट प्रतिष्ठान. बघा आता वेळ नका, कारण का अजूनही मॅचेस आपल्याला भरपूर कव्हर करायचे आहेत. अन्यथा मग मॅचेस 1-1 षटकांची पण खेळली जाईल. मग आयोजकांची नाईलाज असतो. फटका सुरू आहे का यावेळेला मिळवणार. चेंडू वेगान चाललाय. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक येतोय.
त्यानंतर अग्री बॉईज पक्ष शिवशंकर ए, जयदुर्गा कोलिली पक्ष विजेता संघ आणि त्यानंतर बाय तो संघ म्हणजे शिवशंकर बी. कट केलाय चेंडू जोपर्यंत फील्ड होते थर्मॅनला एक धावी ते कंप्लीट केलेले. जसं की धाफलगती आपण पाहू शकतो 18 रायडर्स संघ चेस करतो 65 धावा. आठ धावा धाफलगती. बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला मुकेश आणि प्रतीक प्रीतम भंडारीला आपण पाहू शकतो. चेंडू लॉंग स्टॉकला चालला वेगाने, अडवण्यात यश मिळवलंय. इथे 10 मिनिटं तब्बल. मुकुंद भंडारी साहेबांना विनंती करतो आपल्या शिवास पण टॉस करायचंय. दहा धावा. चला टॉस केलं जातोय. बंडू शेट प्रतिष्ठान पक्ष जय भोले मध्ये 3 षटकाची मॅच असणार आहे. विलास येतो गोलंदाजी मार्कवर. लाईन पावी लागणारे पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या दाफलकाती 11 धावा. 11 धावा दाफलकाती लागल्यात. बंडू स्पोर्ट्स संघ बंडू शेट प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकलाय आणि फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या 12. पाठवलं चेंडूला पण आता बॅकवर्ड स्कोअर लागला. मिसफील्ड झाली आहे. चेंडू सीमाच्या पार चौकार. दुसऱ्या फेरीतील मॅचेस 3 षटकांचे असणार आहेत. बंडू शेट प्रतिष्ठान विपक्ष जय भोले मध्ये मॅच असणार आहे. सोळा धावा धावफलकाती लागल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला विलासला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता मुकेश. विलास राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. ऑन साईडला वळवलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लेगला. आनंद पंजे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. यानंतर सर्व मॅचेस 3 षटकांचे असणार आहेत. पंच वाईट चिखून करताय. धावसंख्या दाफलकात आपण पाहू शकता यावेळेला 19. फुल टॉस होता यावेळेला. चेंडू चाललाय शॉट फाईन लेगला. धावसंख्या 20. एज आहे. चेंडू बघा आपण पाहिजे तर शॉट लाईक रिजन मध्ये जातोय. एकच धाव. बॅटर बाद.
अजून एक बॅटर बाद होतोय. थोडस दिनेश आता बघितलं तर मॅच एकतर्फी होत चालली आहे. 10 झाले. फलक ते पण पाहू शकता. ऑटो रायडर संघ 65 धावा चेस करतोय. समीकरण बदलतं येणारे आपण तर 12 चेंडू आणि 44ची गरज आहे. संजय येतोय. पंच वाईट चिकून करताय दळसंख्या फलकात आपण पाहू शकता. ज्या वेळेला 22 43ची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये मजा नाहीये. फास्ट क्रिकेट खेळायला पाहिजे. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावा येत नाहीत. बंडूशेठ प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकलाय. जयबोले संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. त्यामुळे जयबोले संघ आपण लगेच चेंडू चेक करून ठेवा. संजय चांगला चेंडू तर बॅकपुढे गेला. पंच केला. या वेळेला विश कव्हरला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केले जाते. जय भोले कलवली चषक आपण पाहतो 20-25 दमदार आयोजन आपण पाहतो. पहिलं प्रथम पारितोषिक तब्बल 5,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये. तब्बल 8,000ची स्पर्धा. ब्युटिफुल ट्रॉफीज. स्वीप केलाय. उंच चेंडू गेलाय. स्क्वेअर लेगला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. या पहिला 26 धावा. दाखल करते. डायरेक्ट हिट देखील केलंय बघा. पंच देखील वाईटची खून करतायत. धावसंख्या दाखल करते 27. इथून आता चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. संजय पंच वाईटची खून करतायत. थोडस टाइम होतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. जिबाद क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या 29. चला बंडूशेठ प्रतिष्ठान संघ आपण लगेच सज्ज राहायचंय. रोहित जाधव बघा लगेच सज्ज आहेत. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. चला जरा फास्ट घ्या. डॉट चेंडू. षटक संपलंय. षटक संपलंय. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज वेळेला पाहू शकता आपण राकेश आलाय. पहिला चेंडू डॉट. पंच 9 ची खून करतायत. बेल्स कदाचित एसट्यानं पाय लागला असावा किंवा हात लागला. अंगस्पर्श झाला असेल.
नो आहे. येणार चेंडू फिट. 1 ने धावसंख्या धावफलकामध्ये पाहू शकता 30. सहा चेंडू आणि धावा हव्यात आपण 35. फ्रिकचा चेंडू हा देखील चेंडू चांगला होता. तसं दिनेश बघितलं तर मॅच एकतर्फी होत चालली, त्यामुळे मजा येत नाही मॅचमध्ये. मॅचमध्ये रफ अँड टफ पाहिजे होती. प्रदीप भंडारी जातात बघा. भरपूर टाइम गेला बघा ह्या मॅचला. 1 तासच्या जवळपास टाइमपास गेलाय. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत मागे, प्रयत्न करतायत. एकच धाव. प्रदीप भंडारीला अखेरकार स्ट्राईक आली. आईला गड्यासारखे बघा बॅटर फिरले. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 3. 33 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 11 धावा करायच्यात. हो काय डिफेन्स पद्धतीने खेळतात बघा. प्रदीप भंडारी मला वाटतं टेस्ट वाचवतील. टेस्ट खेळले तर नक्कीच वाचवतील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामनाचा मारा मॅच लगेच आम्ही घोषित करून ठेवू. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. झेल खूप चांगला पकडतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर घेऊन बॅटर बाद. हो अण्णा पंजे यांना चेंडू भीड करून सीमारेषा पार.